118 यादीमध्ये शिवनेरी सोसायटीमध्ये जे नंदिनी चव्हाण आणि महेंद्र चव्हाण याच्यावर जे आरोप केलेले आहेत की आहेत नाही पत्त्यावर आणि यादीत नाव आहे, काय सांगा? कसं आहे, आम्ही आता स्वतः दिनेश साळवी आहेत, बरोबर विभागाध्यक्ष शंकर पाटील आपल्या शाखाध्यक्ष इकडचा, आम्ही स्वतः इथे फिरलो. इकडचे अध्यक्ष पण आहेत सोसायटीचे, त्यांनाही बरोबर घेतलं. 110 ते 120 रूम आहेत, त्यामध्ये एकही महेंद्र चव्हाण किंवा नंदिनी चव्हाण नाही. वयाचे एक वेळ घोळ झाला असेल की आकडा मागे पुढे होतो, पण जागेवरती राहतच नाही आहे. हा मोठा विषय आहे. म्हणजे नसताना इथे नाव ॲड केलं गेलं आहे. तुम्ही पाहिलं तर सोसायटीचे शिवनेरी सोसायटीचं बोर्ड दिसतो आहे, याचे अध्यक्ष इथे बरोबर आहेत आमच्या राजेश शिंदे, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. पण कसं आहे, हा जो खेळ चालला आहे निवडणूक आयोगाचा, हा खूप गंभीर खेळ आहे. हा खेळ थांबणं गरजेचं आहे. जे खरे मतदार आहेत, इथे वर्षानुवर्ष राहत आहेत, त्यांचं तुम्ही नाव टाका. आता शेवटच्या दिवसापर्यंत जे 18 वर्षाचे झाले त्यांचं नाव कधी ॲड करणार? त्यांना मतदानाचा हक्क कधी करणार? ह्यांनी जुलै का 31 जुलै का तरी शेवटची तारीख 1 जुलै डेड करून टाकलेलं आहे. तिकडे त्यांनी बंद केलं आहे. त्याच्यानंतर नवीन मुलांना मतदान करायचं असेल तर ते कसे करणार? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 1.5-2 महिन्यामध्ये किती मुलं 18 वर्षाची झाली असतील? त्यांचंही नाव ॲड केलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा निवडणूक आयोगाने गांभीर्याने विचार करावा. त्यांनी रिॲलिटीमध्ये यादी जाहीर करावी, आम्हाला चेक करता यावी यासाठी. आणि तुम्ही अध्यक्षांची बाईट घ्या. एकंदरीत त्याच्यामध्ये भाजपचा कार्यकर्ता आहे देवांग दवे, तो त्याला निवडणूक आयोगाची वेबसाईट चालवण्याचं कॉन्ट्रॅक्ट भेटलेलं आहे, असा विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते त्यांनी आरोप लावलेला आहे. त्यामध्ये माझी माहिती नाही आहे, तुम्ही त्या वडेट्टीवारांना विचारून घ्या. मला त्यातली काय माहिती. आरोप होतोय आता की देवांग दवे जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, हे सोशल मीडिया त्यांचं चालवतं निवडणूक आयोगाचा, तर ते हे सगळं कारणीभूत तेच आहे का असा आरोप? मी काय बोललो, मला त्यातली माहिती नाही आहे. पण जर भाजपचा कार्यकर्ता देवांग दवे आम्हाला माहिती आहे, माझी त्याच्याशी ओळखही आहे, परिचयाचा आहे, तो जर निवडणूक आयोगाची वेबसाईट चालवत असेल किंवा सोशल मीडिया चालवत असेल तर हा प्रकार खूप गंभीर आहे. तो चालवत असेल तर ह्याच्यावरती तुम्ही चेक करावं सगळ्यांनी. भाजपचे प्रवक्ते गणेश कणकर त्यांचं असं म्हणणं आहे कुठे प्रिंटेक मिस्टेक आहे, हे काही मोठी गोष्ट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. प्रिंटिंग मिस्टेक मी काय बोललो, वयाचा आकडा मागे पुढे होऊ शकतो. 35 चे 135 होऊ शकतात, कळलं ना? पण नावच नाही आहे. चाळीत 110 घरांमध्ये महेंद्र चव्हाण नावाची व्यक्तीच नाही आहे. तुम्ही स्वतः मीडिया आज बरोबर आहेत आमच्या, मला वाटतं घाट आमचे TV9चे जे पूर्ण घराघरात फिरून आलेले आहेत. तुम्ही आलात, तुम्ही चेक करून घ्या. तुम्ही रिॲलिटी चेक करता ग्राउंडवरती, 0 ग्राउंडवर तुम्ही काम करतायत ना, बघून घ्या. दिनेशजी, काय सांगाल तुम्ही? या विधानसभात राहतात, तुम्ही या सगळ्या आरोपावर आता तुम्ही स्वतः चौकशी केलेली, काय सांगाल? बरोबर आहे. माझा जन्मच या ठिकाणी झालेला आहे. साहेबांनी जेव्हा हे मीडियासमोर बोलल्यानंतर विषय की नंदिनी महेंद्र चव्हाण हिचं वय 124 वर्ष दाखवते आणि तिचे वडील महेंद्र चव्हाण यांचं वय 43 दाखवते. खरोखर हा खूप गंभीर विषय आहे की मुलीचं वय एवढं आणि मुला असू शकतं, टायपिंग मिस्टेकही असू शकते, असं पण बोललं तरी हा घोळच आहे. आम्ही त्या हिशोबाने या ठिकाणी जिथे ते यादी आहे 118 नंबरची, ते यादीच्या हिशोबाने आम्ही इथे पूर्वीपासून मी इथे राहतो, त्यामुळे या ठिकाणी मी 2दा निवडणुकी लढलेलो आहे, त्यामुळे इकडची माहितीच होती. तरीसुद्धा या ठिकाणी आल्यानंतर चव्हाण समाज जो आहे, जो त्यांचा एक समाज आहे, त्यांच्या समाजाचं एक मध्ये सर्व त्या लोकांचे जेवढे आहेत त्या लोकांची त्यांच्या माहिती आहे. त्यांनाही इकडे मी कॉल केला की तुमच्यामध्ये असं कोण चव्हाण आहे का, महेंद्र चव्हाण. त्याला एक महेंद्र चव्हाण होता, तर 15 वर्षापूर्वी तिथून निघून गेला, पण त्याला मुलगीही नव्हती. बरोबर. दुसरा एक सांगितलं की मुलगी आहे, पण तिचं लग्न होऊन ते रातोडीला त्या ठिकाणी आहे, असं पण तो पण असं हे नाही, तिचं नाव ते नाही आहे अशा. आणि इतर असा कोण महेंद्र चव्हाण नाही आहे, तिची मुलगीचं नाव नंदिनी चव्हाण आहे अशा. आणि आपण इथे या ठिकाणी इकडची सोसायटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांना शिंदे, त्यांनाही विचारलं या ठिकाणी की बाबा, तर तिकडे असा कोणीही व्यक्ती महेंद्र चव्हाण या त्याची मुलगी नंदिनी असं या ठिकाणी राहत नाही आहे या ठिकाणी, अशी माहिती मिळालेली आहे. याचा अर्थ दिसतो आहे की मोठा घोळ आहे, यादीमध्ये हे खोटं नाव टाकलं गेलेलं आहे. याची चौकशी ही झालीच पाहिजे. आम्हीही आता मतदार केंद्र, निवडणूक मतदार केंद्र आहे, त्या ठिकाणी याच्याबद्दल माहिती देणार आहे. बाबा आता तुम्ही एकदा ॲड्रेस दाखवा कुठे आहे, तर आम्ही ओळखलं, आम्ही शोधलं, इथे नाही आहे, तर तुमच्याकडे काय असला पाहिजे अजून काही, कारण त्याच्यावरती फोटो पण दाखवत नाही आहे. मग कशा हिशोबाने तिचं नाव नोंदवून घेतलं तुम्ही, की जिचा फोटो पण नाही आहे, मग कुठल्या पद्धतीने ते नाव नोंदवलं गेलं, कधी गेलेलं आहे, त्याची काय तपासणी तुमच्याकडे ते आता मागणार आहोत. कारण हा घोळ आता सर्वीकडे बघताय तुम्ही कशा प्रकारे एक घरामध्ये 10,000, 5,000, 2,000 असे पण खूप प्रॉब्लेम्स निघालेले आहेत. म्हणजे हा खूप गंभीरपणे घ्यायचा विषय आहे. हा खूपच म्हणजे याच्यामध्ये अगर निवडणूक महानगरपालिकेची याच्यासाठी हा घोळ झालेला. आणि गेल्या
विधानसभा निवडणुकीमध्ये पण हा घोळ झालेलाच आहे, तर याची चौकशी झाली पाहिजे. आम्ही आपल्या आपण पद्धतीने याची तक्रार निवडणूक आयोगामध्ये करणार आहोत. नक्कीच करणार आहोत. आम्ही याची तक्रार आता मतदार नोंदणी केंद्राकडे जाणार आहोत, अजून थोडी माहिती घेऊन याची तक्रार करणार आहोत. अशा प्रकारे खूप ठिकाणी यादीमध्ये घोळ आहेत, त्याची तक्रार करणार आहोत. दादा काय आपलं नाव काय आणि आज आपण इथे ह्या सोसायटीमध्ये राहतात आणि जे आरोप आता सुरू झालेला आहे नंदिनी चव्हाण आणि महेंद्र चव्हाण, नेमकं हे पत्त्यावर राहतात का? खरं म्हणजे मी शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे, उद्धव ठाकरे पक्षाचा, वार्ड क्रमांक 31चा. मी गेल्या लहानापासून माझा इथेच जन्म झाला आहे, मी इथेच राहतो आहे. पण मी महेंद्र चव्हाण असा व्यक्ती तर मी कधी ऐकला नाही. आमच्याकडे चव्हाण आहे, एक हरिनाथ चव्हाण म्हणून आहे, त्यांच्या पण आम्ही जाऊन घरी आता बघितलं तर त्यांचे भाऊ कोण असू शकतं महेंद्र चव्हाण म्हणून, पण असं काहीच नाही. ते एकटेच महेंद्र चव्हाण आहे आणि त्यांची नंदिनी म्हणून मुलगी आहेत नाही. खरोखर हे प्रशासनाचं म्हणजे ही आजचीच गोष्ट नाही, ह्याच्या आधी पण भरपूर असे प्रकार घडलेले आहे. पण आज मीडियाने जेव्हा आपले उद्धव साहेबांचे सकाळी राजसाहेबांचे प्रेस कॉन्फरन्स झाले ते आपल्या उघडीच आलं की असे कामं आपल्या सरकारच्याद्वारे होत आहे. हे खरोखर थांबायला पाहिजे आणि येणाऱ्या महानगरपालिकेचं निवडणूक ही पारदर्शकच व्हायला पाहिजे असं आमच्या सर्वांच्या मत आहे.